बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. दैवसूर संपत्ती विभाग योग, किंवा यालाच दैवसूर संपत विभाग योग असे म्हणतात. या अध्यायाचं वाचन निरूपण हे संपन्न झालेलं आहे. आज आपण याच अध्यायाचं संपूर्ण अध्यायाचा सार पाहणार आहोत. म्हणजे एखादा कुणाचा जर भाग बुडलेला असेल तर त्यांना हा सार जरी ऐकला तरी या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाला नेमका उपदेश काय करायचा आहे, अर्जुनानं या अध्यायातून काय श्रवण केलेलं आहे, हे सगळं आपल्याला समजून येईल. देवाच्या समोर फक्त हात जोडून साष्टांग दंडवत घालून काही होत नाही. देवाची फक्त आराधना करून काही होत नाही. विचार सुद्धा शुद्ध असायला हवेत. आपला आचार सुद्धा शुद्ध असायला हवा. आपले आचार विचार शुद्ध नाहीत आणि फक्त तुम्ही देवाची पूजा करत आहात, वेगवेगळे यज्ञ करत आहात, तर त्याचा काही उपयोग होत नाही. सत्यनारायण घालत आहात किंवा शांती करत आहात, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे तुम्ही एका हातानं पाप करता आणि दुसऱ्या हातानं पुण्य करण्याचं नाटक करता. असं चालत नाही. भक्ती ही मनातून सुरुवात होत असते, आचरणातून नाही. मनातून सुरुवात होते नंतर ते आचरणामध्ये येते. त्यामुळे शुद्ध बुद्धी, शुद्ध विचार हे जर नसतील तर तुमच्या हातून शुद्ध भक्ती होऊच शकत नाही. असं जर झालं असतं तर रावण जो होता, हा रावण भगवान शिवाचा अतिशय चांगला असा भक्त होता. तो भगवान शिवाची तो आराधना रोजच्या रोज आराधना करायचा. प्रकांड पंडित होता. त्याचं महात्म्य भरपूर आहे. सोन्याची लंका होती त्याच्याजवळ. कर्तृत्ववान कर्तबगार असा तो होता. परंतु विचार चुकीचे होते. विचार चुकीचे होते. रामाची पत्नी सीता, या सीतेच्या विषयी त्याच्या मनात वाईट विचार आले आणि रामायण घडलं. रामायण घडलं आणि त्यातच त्याचा अंत झाला. म्हणजे फक्त तुम्ही देवाची पूजा करताय याच्यावर तुम्ही बिनधास्त राहू शकत नाही. की मग मी देवाची पूजा करतो आणि आता देव मला काही करणार नाही, असं नाही. तुमचे आचार विचार चांगले असायला हवेत. तुम्ही इतरांच्या बरोबर वागता कसं हे महत्वाचं आहे. फक्त ज्ञानेश्वरी ऐकायची, चांगले चांगले ग्रंथ ऐकायचे, देवाची पूजा करायची आणि आचरणात काहीच नाही. आपले जे पहिला मूळ स्वभाव आहे तो सोडायचाच नाही, असं करून चालत नाही. ज्ञानेश्वरी ऐकताना तुम्ही जर तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तनशील जर असाल, म्हणजे परिवर्तनास जर अनुकूल असाल तरच ज्ञानेश्वरी ऐकावी. जे परिवर्तनास अनुकूल नाही आहेत त्याने ज्ञानेश्वरी ऐकून काही उपयोग नाही. पालथ्या घड्यावर पाणी.
तो घडा कधीही भरत नाही. त्यामुळे हे जे अगाध ज्ञान आहे हे श्रवण करताना आपण आपलं मन परिवर्तनशील असलं पाहिजे. म्हणजे आपण जर समजा रागीट स्वभावाचे असो आणि याच्यामध्ये हे रागीट स्वभाव हे लक्षण आसुरी लक्षणामध्ये आलेलं आहे, तर हे ऐकून सुद्धा जर तुमचा रागीट स्वभाव तसाच राहत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही अतिशय लोभी आहात. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असा तुमचा स्वभाव आहे. आणि हा स्वभाव जर हे ज्ञानेश्वरी ऐकून जर तुम्हाला हायलाईट नाही झाला, नाही समजला, कारण हे ज्ञानेश्वरीचे जे सगळे चांगले गुण आहेत याच्यामध्ये चांगले गुण या या अर्थानं म्हटलं की जे दैवी संपत्तीचे जे गुण आहेत ते आणि आसुरी संपत्तीचे गुण जे आहेत हे आपल्या स्वभावाला त्याचा आपण पडताळा करून बघायचा आहोत. म्हणजेच आपण आसुरी संपत्तीत आहोत की दैवी संपत्तीत आहोत हे कळेल. समजा लक्षात आलं की आपण निम्म निम्मे आहोत, तर आपल्यातले आसुरी संपत्तीचे जे गुण आहेत हे काढून टाकण्यासाठी तुम्ही स्वतः परिवर्तनशील असलं पाहिजे. ऍक्सेप्ट पहिल्यांदा झालं पाहिजे की बाबा माझ्यात राग जास्त आहे, माझ्यात लोभ जास्त आहे, माझ्यात मद म्हणजे माज भरपूर आहे. हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा. हे पहिल्यांदा फाइंड आउट करा की आपल्यात काय वाईट गुण आहेत. हे सगळे हे 16वा अध्याय ऐकताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्यात कुठले वाईट गुण आहेत. हे लक्षात येऊन भागणार आहे का? नाही. ते काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे तुम्ही रोजच्या रेग्युलर आयुष्यामध्ये ज्यांच्याशी आपण बोलतो, वागतो, तर त्यावेळेस आपल्या हे लक्षात यायला हवं की मी थोडा रागवलोय बरं का, मी थोडा रागवलेला आहे हे लक्षात यायला पाहिजे. रागवलेला आहे एवढंच नव्हे तर रागावर कंट्रोल करायला हवा हे लक्षात यायला हवं. एखाद्या व्यवहारात तुम्ही असाल आणि तुम्ही अतिशय लोभीपणानं वागत असाल तर लक्षात यायला पाहिजे की मी इथं लोभ फार दाखवतो आहे, यानं माझे रिलेशन तुटू शकतात. मग आपण स्वतःचा लोभ थोडासा आवरला पाहिजे. हे लक्षात जर येत नसेल तर हे ज्ञानेश्वरी वाचून काही उपयोग नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण परिवर्तनशील असलं पाहिजे. या 16व्या अध्यायात तुमच्या मध्ये परिवर्तन करण्याची अफाट शक्ती आहे. आपले आचार विचार मुळापासून बदलण्याची अफाट शक्ती या 16व्या अध्यायामध्ये आहे. त्या 16व्या अध्यायाचं जर शतशः जर कोणी पालन केलं, 100% जर कोणी पालन केलं तर 100% त्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अतिशय मार्गदर्शनपर असा हा 16वा अध्याय आहे. या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत त्यांना सूर्याची उपमा देतात. काय म्हणतात बघा, माळवीत विश्वाभासू नवल उदया चांडाशू अब्जाजी निविकासू वंदू आता जो अविद्या राती सोनिया गळी ज्ञान चांदणिया जो सुदिनो करी ज्ञानिया स्वबोधाचा जेने विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहांतीचे अवसळे जीव पक्षी. काय म्हणतात बघा, जगाचा भास नाहीसा करणारा व अद्वैत्व रूप कमलाला उमलविणारा असा चमत्कारिक सूर्योदय झाला आहे, त्याला माझा नमस्कार असो. सूर्योदय म्हणजे कोण? त्यांचे जे मोठे बंधू आहेत, मोठे बंधू निवृत्तीनाथ, त्यांना ते सूर्याची उपमा देत आहेत आणि त्यांना माझा नमस्कार असो असं म्हणत आहेत. जो सूर्य उगवल्यामुळे अज्ञानरूप रात्रीचा नाश करून
व ज्ञानरूपी चांदण्या नाहीतशा करून ज्ञानी लोकास आत्मबोधाचा सुदीन करतो. हा जो सूर्य आहे, हे जे निवृत्तीनाथ आहेत, त्यांचा उदय किंवा उगम झाल्यामुळं अज्ञानाचा नाश होणार आहे आणि ज्ञानरूपी चांदण्या या ज्ञानी लोकास आत्मबोधाचा सुदीन करून टाकतील. जो सूर्य उगवल्यामुळे आत्मज्ञानाचा प्रकाश होऊन जीवरूप पक्षी देहभानरूपी घरटी सोडून जातात. सूक्ष्म देहरूपी कमलात जीव चैतन्य रूपी भ्रम जो अडकला असतो, तो ज्या सूर्याच्या उगवल्यामुळे बाहेर पडतो. अशा पद्धतीनं ते आपल्या गुरूंचे वर्णन करीत आहेत, त्यांना सूर्य असं म्हणत आहेत. आणि पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना दैवी संपत्तीची जी लक्षणं आहेत त्याचे यथार्थ वर्णन करतात. यथार्थ वर्णन याच्यासाठी म्हणतोय की या दैवी संपत्तीमध्ये 26 गुणांचा उहापोह आलेला आहे. 26 गुणांचं वर्णन आलेलं आहे की ज्या योगे तो मनुष्य दैवी संपत्तीने युक्त आहे असं आपण म्हणू शकतो. जे दैवी संपत्तीने युक्त असे जे लोक आहेत तेच भगवंताच्या जवळ असतात, भगवंताच्या जवळ जाण्यास पात्र होतात, भगवंताच्या स्वरूपास प्राप्त होण्यासाठी ते पात्र होतात. अशी कोणती लक्षणं आहेत मग ही ती सांगितलीत बघा भगवंतांनी. आता तयाची दैव गुणा माझी अधुरेचा बैसणा बैसे तया अकर्णा अभय ऐसे. आता अभय हा पहिला गुण सांगितलेला आहे. अभय म्हणजे काय तर कोणतेही कर्म करते वेळी मनात अहंकार उत्पन्न होऊ न देता जर त्यानं कर्म केलं तर त्याला संसाराचे भय वाटणार नाही. आता संसाराचे भय म्हणजे काय? संसार म्हणजे मागच्या अध्यायात आपण पाहिलेला आहे. हा जो संसार आहे, संसार रूपी जो वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या मुळेच हा वृक्षच जो आहे तो स्वरूपात आणि आपल्यामध्ये बाधा ठरत आहे. भगवंतापर्यंत जाण्याच्या मार्गावरचं प्रमुख बाधा जी आहे तो हा संसार रूपी वृक्ष आहे. तर ज्याच्या मनात अहंकार नाहीये त्याला संसार रूपी वृक्षाचं भीती बाळगण्याचं काही कारण नाही आणि द्वैत्व भाव त्याच्या मनात नाहीये तर तो आत्मस्वरूपास जाण्यास त्याचा मार्ग मोकळा आहे असं सांग. दुसरा गुण सांगितलेला आहे तो शुद्ध बुद्धी किंवा आता शुद्ध बुद्धी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये संकल्प आणि विकल्प काहीच नसतात. म्हणजे मला फक्त चांगलंच वागायचं आहे हाच त्याचा संकल्प असतो. चांगलं म्हणजे काय की इंद्रियांना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आवडणारे किंवा नावडणारे जे विषय आहेत ते इंद्रियांनी जरी दाखवले असता ज्या बुद्धीच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही. याचा नीट अर्थ लक्षात घ्या. मित्र आहेत, कॉलेजचे मित्र आहेत, सेंड ऑफची पार्टी सुरू आहे, कॉलेज संपलेलं आहे, परत कधीही भेटणार नाहीयेत मित्र. त्यामुळे मित्र अतिशय उत्साहात आहेत, दुःखात पण आहेत की आपण आजपर्यंत जे 4-5 वर्ष एकत्र घालवलेले आहेत, घट्ट मैत्री झालेली आहेत, एकमेकाच्या गळ्यात पडून रडत आहेत ते, किंवा आता आपण परत भेटणार नाहीये इथपर्यंत सगळं ठीक आहे. मैत्री घट्ट असावी काही हरकत नाहीये, जीवाला जीव देणारे मित्र असावेत काही हरकत नाहीये. पण चुकीला सुरुवात होती इथून पुढं. काही अति उत्साह मुलं असतात ती सेंड ऑफ पार्टी ठेवतात. पार्टी कधी ठेवतात? रात्री ठेवतात आणि
पार्टी म्हणजे डान्स, नाच, गाणं. ठीक आहे, नाच गाणं पण काही हरकत नाही, पण त्याच्याबरोबर येतं ते मद्य येतं, की ज्या गोष्टीचं आपण नाव घेत नाही अशी द्रव्य येतात समोर. ज्या गोष्टी खायच्या नाहीत, ज्या गोष्टी ज्या गोष्टीनं नाकातोंडातून धूर येतो अशा गोष्टी ओढायच्या, ज्या गोष्टीनं नशा येते अशा गोष्टी प्यायच्या, अशा गोष्टींना सुरुवात होते. आता जो एखादा सज्जन मुलगा असतो, तो म्हणतो नाही नाही, मी ही घेत नाही, मी ही घेत नाही, मला हे चालत नाही. आमच्या घरी ज्ञानेश्वरी होते, आमच्या घरी ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, आमच्या घरी गीता वाचली जाते, आमच्या घरी तुकोबांची गाथा वाचली जाते, आमच्या घरी रोज सकाळी देवपूजा, पूजा अर्चा होते. आम्ही आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. संध्याकाळी आमच्याकडे शुभंकरोती होते. सांज दिवा लागला जातो, सकाळी आई तुळशी समोर दिवा लावते. अशा घराण्यातून मी आहे, त्यामुळे मी अशा गोष्टींना स्पर्श करत नाही. याला म्हणायचं शुद्ध बुद्धी. म्हणजे समोर तुमच्या कितीही प्रलोभन आलेले आहेत, एखादी मुलगी सुद्धा म्हणू शकते त्याला की बाबा घे, मी तुला सांगते घे, त्या मुलीच्या हातून सुद्धा तो घेत नाही, याला म्हणायचं शुद्ध बुद्धी. काही झालं तर या मार्गावरून हटायचं नाही, चांगल्या मार्गावरून हटायचं नाही, याला म्हणायचं शुद्ध बुद्धी. आणि पुढचा गुण आहे विकल्परहित. भगवंताशिवाय दुसरा कुठला विकल्पच नाहीये. भगवंत हा एकच विकल्प आहे की ज्याची आपण आराधना करू शकतो. तिसरं म्हणजे पाचवं म्हणजे दान. दान अशा पद्धतीने करायचं, जर आपला शत्रू जरी असेल आणि त्याला जर कुठल्या गोष्टीची गरज असेल तर त्यालाही विनमुख होऊ द्यायचं नाही, त्याला जे हवं असेल ते द्यायचं. याला म्हणायचं दान. की जे वृक्ष करतात, सावली देतात, फळ देतात, पाला देतात, स्वतःची साल सुद्धा काढून देतात, खोड देतात, फांद्या देतात, अशा पद्धतीनं वृक्षासारखं दानी असावं. पुढचं म्हणजे दम. दम म्हणजे निग्रह, इंद्रिय निग्रह. कितीही काही समोर तुमच्या आलं तरी इंद्रिय निग्रह मोडता कामा नये. पुढचं आहे यज्ञ. यज्ञ अशा पद्धतीने करायचा. यज्ञ हे ब्राह्मण किंवा दीक्षित लोक करतात. इतर लोकांनी हात जोडून यज्ञाची पूजा करून या यज्ञाचं फल प्राप्त करायचं असं. हे फळ दोघांनाही समान प्रमाणात प्राप्त होतं. सर्व शास्त्रांचा आधार घेऊन यज्ञ करायचा असतो, याला म्हणायचं यज्ञ. पुढचं म्हणजे स्वाध्याय. ब्राह्मणांनी वेदातील ब्रह्मसूत्र आणि इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराचे नाव घेऊन करायचं असतं, त्याला म्हणायचं स्वाध्याय. पुढचं आहे दान. दान म्हणजे आपल्याकडचं जे द्रव्य आहे ते व्यर्थ खर्च न करता सत्पात्री दान करणं. सत्पात्री योग्य हातात किंवा जो गरजू आहे त्याला त्या गोष्टीचं देणं, यालाच दान म्हणतात. प्राणी मात्रांच्या विषयी दया, याला आर्जव असं म्हणतात. कायम सत्य बोलावं हेही इथं सांगितलेलं आहे. अहिंसा सांगितलेलं आहे की मनुष्य प्राणी सगळ्यांच्या विषयीच अहिंसेचा आपलं वागणं असावं. नंतर आहे अक्रोधत्व. कितीही खटपट केली कोणी आपल्याला रागवून तुमचं शांतीचा भंग करण्याची, तरी रागवायचं नाही, याला म्हणायचं अक्रोधत्व. ही सगळी गुण दैवी लक्षण आहेत बरं का. हे दैवी गुणांची लक्षणं आहेत ही. नंतर आहे त्याग. जे ज्ञानी आहेत ते देहच मी अशा अहिंतेचा त्याग करून सर्व संसाराचा त्याग करतात. नंतर आहे शांती.
ज्ञात्याने जी वस्तू जाणायची ती पूर्णपणे जाणल्यावर मागून ज्ञाता व ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात त्यालाच म्हणजे त्या ब्रह्मालाच शांती असे म्हणतात. आणि बाकीचे ज्ञान उरते ते शांतीचे रूप आहे असंही सांगितलेलं आहे. नंतर कोणत्याही कौतुकाची कोणत्याही सन्मानाची इच्छा मनामध्ये नसणे ह्याला अलोलुपत्व असे म्हणतात. नंतर क्षमा, घृती म्हणजे काय की कितीही मनामध्ये राग उत्पन्न झाला तरी धैर्य कायम ठेवायचं. रागाच्या भरात काही अघटित होईल असं करायचं नाही, याला म्हणायचं घृती. लोकांनी जर मान दिला, सन्मान दिला तर हुरळून न जाता उलट संकोचून जो जातो म्हणजे लाजतो त्यालाच म्हणायचं अमानित्व. नाहीतर काही निर्ढावलेले लोक असतात स्वतःच्या तोंडानं मान मागतात, सन्मान मागतात. माझा असा मान केला नाही, सन्मान केला नाही म्हणून भरल्या मांडवातून निघून जातात. अशी सुद्धा दुष्ट लोक असतात. आता ही सगळी जी झालेली आहेत ही दैवी संपत्तीच्या गुणांची लक्षणं आहेत. आता अशीच आसुरी संपत्तीच्या गुणांची लक्षणे ते कोणती कोणती? ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान ही सगळी आसुरी लक्षण आहेत. तर आपण केलेला धर्म चहूकडे आपल्या वाचेने प्रसिद्ध केला व तो धर्मच अधर्म होतो त्यालाच दंभ असे म्हणतात. दंभ म्हणजे ढोंग. मनात कोणतीही भक्तिभाव नसताना केलेलं जे दैवी कर्म आहे म्हणजे एखादं यज्ञ असेल, देवपूजा असेल, महापूजा असेल, त्याला की ज्याच्या पाठीमागं फक्त मिरवायचं, स्वतःचा डंका मिरवायचा असं ज्याच्या पाठीमागं उद्देश असतो त्याला म्हणायचं दंभ. पुढचं म्हणजे दर्प. दर्प म्हणजे संपत्तीच्या योगाने जे उन्मत्त होतात त्याला दर्प म्हणतात. संपत्ती असेल किंवा तुम्हाला आलेले अधिकार असतील किंवा तुमच्या शक्तीमुळे तुमच्या मनात जरासा उन्मत्तपणा निर्माण झाला तर त्याला दर्प म्हणतात. पुढं आहे ते अभिमान. अभिमानाचा जो ताठा असतो, संपत्तीचा अभिमान असू शकतो, स्वतःच्या शक्तीचा असू शकतो किंवा अधिकाराचा असू शकतो. याचा अभिमानाचा जो ताठा असतो ना तो वाईट असतो, यालाच म्हणायचं अभिमान. पुढचा आहे क्रोध. दुसऱ्याचं जे काही चांगलं आहे, विद्या असेल, संपत्ती असेल, हे बघितलं की त्याच्या मनात रागानं तिळपापड होतो, त्याला क्रोध असे म्हणतात. पुढचं आहे अज्ञान. बुद्धी व्यापारास कडू किंवा मधुर किंवा म्हणजे बरे किंवा वाईट न समजणे ही जी बुद्धीची दशा आहे त्याला अज्ञान म्हणतात. म्हणजे कोणी चांगलं सांगितलं तरी त्याच्यावर संशय घेतो, वाईट सांगितलं तरी त्याला कळतच नाही, त्याला म्हणायचं अज्ञान. म्हणजे ज्ञानेश्वरी आपण वाचत आहोत, काही लोकांचं लक्ष नाहीये किंवा काही लोकांना असं वाटतं की हे काय मला माहिती आहे, त्यात काय विशेष आहे, किंवा हे सगळं ऐकून सुद्धा या मार्गावर न यायचं, किंवा हे सगळं समजून सुद्धा स्वतः परिवर्तनशील नाही राहायचं, किंवा हे सगळं समजून स्वतःमध्ये बदलच नाही घडवायचा, त्याला म्हणायचं अज्ञान. हे सगळे आसुरी लक्षण आहेत, लक्षात घ्या. हे आसुरी गुण आहेत. आता आसुर वर्गाची लक्षणं काय आहेत?
म्हणजे आसुरी कोणाला म्हणायचं? त्याच्या लक्षणांवरनं कळतं. तर काय आहे की त्याच्यामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही मार्ग असे लोक जाणत नसतात. शास्त्रोक्त कर्माची त्यांना इच्छा नसते. ते वडीलधाऱ्या लोकांची आज्ञा पाळत नाहीत. असे जर कोण लोक दिसले तर समजायचं हे हा असुर आहे बाबा, राक्षसी गुण आहे त्याच्यामध्ये. अजून काय आहे की हे सर्व जे काम करतात ते इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मनात जी इच्छा निर्माण होते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ते म्हणजे त्यांचं काम करण्याचं मोटिवेशन जे असते ते इच्छा असते. असे लोक स्वभावतःच वाईट असतात, अहंकारी असतात. आणि वेद ज्याला अन्यायी ठरवतात त्याला नरक भोगाची शिक्षा होते व न्यायी ठरवतात तो सुखाचा स्वर्गवासी होतो. म्हणजे इथं हे सांगितलेलं आहे की तुम्ही जर आसुरी संपत्तीने युक्त अशा विचाराने जर असाल तर तुम्हाला 100% नरक यातना मिळणार आहेत. आता अजून काय लक्षण आहे बघा आसुरी लोकांचं, की आपल्या अंगात जी शक्ती आहे त्या शक्तीचा वापर करून, सामर्थ्याचा वापर करून सुख उपभोगायचं. आणि हे पुण्य किंवा पाप याचा विचारच नाही करायचा. हे सुद्धा एक आसुरी संपत्तीचं लक्षण आहे. आणि व्यभिचार करायचा, ईश्वराचा तिटकारा करायचा, स्वर्ग किंवा नरकाची भीती मनामध्ये बाळगायची नाही. पुढचं काय आहे की कामाला अतिशय जास्त महत्व. काम म्हणजे कामाला आपल्या मनात आश्रय देऊन हे लोक दंभ व मान यांची त्यात भर घालतात आणि दुराग्रहाने हे पीडित असतात. अतिशय जास्त आग्रह, हे करायचं म्हणजे करायचं, ती गोष्ट चांगली किंवा वाईट बघायची नाही, फक्त दुराग्रह, करायचं म्हणजे करायचंच. यांची इच्छेच्या पाठीमागे धाव फार असते. हे लोक अतिशय अभिमानी असतात. अभिमानाचा ताठा यांच्या मनामध्ये कायम ते मिरवत असतात. काही करून सुख मिळवायचं याच्याच पाठीमागे ते लागलेले असतात. आणि कोणतीही मनामध्ये इच्छा निर्माण झाली, विशेषतः विषयांची जर इच्छा मनामध्ये निर्माण झाली तर स्त्रीच्या जवळ जावं, तिचं नाचगाणं बघावं, तिच्याशी संग करावा अशा इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते द्रव्य मिळवण्याकरता जगातील लोकांना त्रास देतात. आपले जे आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत त्यांना लुबाडतात. त्यांच्या खून सुद्धा करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. ही सगळी आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्या व्यक्तींची लक्षण आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे यांचा ड्रायव्हिंग फोर्स जो असतो इच्छा असतो. मनात जी इच्छा येईल त्या पद्धतीने हे वागतात. ती पूर्ण करण्यासाठी काय वाटेल ते करतात. मग त्यात धर्म आणि अधर्म बघत नाहीत. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होते. अशा पद्धतीने त्यांचा जन्म इच्छापूर्तीसाठीच निघून जातो. आता हे जे आसुरी लक्षण आहेत, हे आसुरी जे लोक अशा पद्धतीने जे वागतात त्याचे परिणाम काय होतात हो? असं काय नाही ना की या जगात कोणीही यावं, कसंही वागावं आणि निघून जावं, असं नाही ना. त्याचे काहीतरी परिणाम होतात. काय परिणाम होतात बघा, की अशा लोकांच्या मनामध्ये अखंड कामाची इच्छा निर्माण होते. अंतःकरणामध्ये मोह वाढतो आणि मोह जसा वाढत जाईल तसं तसं त्यांच्या मनामध्ये विषय वासनेची वृद्धी होते. भगवंताची भीती मनातून नाहीशी होऊ लागते. म्हणजे आपल्याला भगवंत बघत आहेत, आपण अधर्माच्या गोष्टी करत आहोत याची भीती त्यांच्या मनामधून निघून जाते आणि अशा पद्धतीने ते
पातकाला कारण होतात. मग असे लोक काय करतात की यज्ञ कर, कुठं काहीतरी देवाला प्रसन्न करण्यासाठी अजून काहीतरी कर, पूजा अर्चा कर, अशा गोष्टी करतात. पण या गोष्टी करताना त्यांच्या मनामध्ये भाव अजिबात नसतो, भक्तिभाव नसतो. म्हणून हे फक्त त्याचा डौल मिरवतात, म्हणजेच दंभ, खोटारडेपणा, खोटी खोटी भक्ती, खोटं हे असं सगळ्या पद्धतीने ते करतात. आणि हे केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये मीच श्रेष्ठ आहे असा त्यांच्या अंगात गर्वाचा ताठा भरतो. आणि ते मग स्वतःला सगळ्यात श्रेष्ठ मानू लागतात आणि इतरांना तृणाहूनही कमी लेखतात. संपत्तीच्या मदाने ते उन्मत्त होतात आणि योग्य आणि अयोग्य विचारास फाटा देतात. आता हे जे वाईट गुण आहेत, हे जे आसुरी गुण आहेत, आपल्या मनामध्ये येतात कसे हो? एखादा मनुष्य तुम्हाला त्यानं खून केलेला असतो, एखाद्याला त्याला लुबाडलेला असतो, चोरी केलेलं असतं, त्याच्या जर पाठीमाग खोलवर जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की हा पहिल्यापासून असं नव्हता. किंवा आपल्याला असं लक्षात येतं की आपण लहानपणी ज्याच्यावर खेळलो, वागलो, बोललो, शाळेत जात होतो, सगळं करतो, तो पुढे जाऊन कुठल्या तरी खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलेला आहे, कोणत्या तरी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकलेला आहे, कोणत्या तरी वाईट कर्मामध्ये अडकलेला आहे, पोलीस चौकीमध्ये तो अडकला. असं का होतं? आपण तर लहानपणी तर हा चांगला होता. मग हा या स्तरापर्यंत कस काय गेला, तर कसा जातो, त्याच्या मनाचं परिवर्तन कसं होतं हे इथं दिलेलं आहे. काय बघा, तर पहिल्यांदा मनामध्ये इच्छा निर्माण होते, एखादी गोष्ट हवी याची इच्छा निर्माण होते. मग ती इच्छा निर्माण झाली की त्याच्या मनामध्ये ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, ती गोष्ट हवी असण्यासाठी मोह निर्माण होतो, कामाची इच्छा निर्माण होते. कामाची इच्छा निर्माण झाल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी पैसा, धन, द्रव्य पाहिजे. ते मिळवण्यासाठी कोणत्याही मार्गाने तो पैसा मिळवला जातो, द्रव्य जमवलं जातं. त्यासाठी धर्म आणि अधर्म याचे नियम न पाळता अधर्मानं पैसा निर्माण केला जातो, आपतेष्टांना फसवलं जातं. आणि जो पैसा आलेला असतो त्या पैशाच्या बाबतीत, त्या पैशामुळे त्याच्या मनामध्ये मद, घमेंड तयार होते. नंतर अहंकारचा ताठा त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. नंतर दर्प आणि त्यानंतर क्रोध तयार होतो, क्रोध निर्माण होतो आणि त्या क्रोधातूनच तो पाप करतो आणि पापाचा धनी होतो. अशा पद्धतीनं माणसाच्या मनामध्ये पापाच्या इच्छा निर्माण होतात, वाईट गुण येतात. अशा पद्धतीने तो पाप करतो. आता पाप केल्यानंतर पापाची शिक्षा ही आहेच. आपल्याला लहानपणापासून माहिती आहे, आपण म्हणतो नरक. नरक म्हणजे काय? आपण लहानपणी म्हणायचो की उकळत्या तेलामध्ये टाकलं जातं, अतिशय वाईट हाल केले जातात. हे एवढंच नाहीये, याच्यापेक्षा वाईट आहे. काय वाईट आहे बघा, की पहिल्यांदा त्याचा मनुष्य योनीतून त्याला बाहेर काढलं जातं आणि मग वाघ, विंचू वगैरे अशा योनीमध्ये टाकलं जातं. भुकेनं त्रस्त झाल्यानंतर तो स्वतःचेच लचके स्वतः तोडतो, मरतो आणि परत त्याच योनीत जन्म घेतो. आणि उच्छ्वासा एवढा ही वेळ त्याच्याकडे नसतो. अखंड त्याला यातना भोगावं लागतात. किती जन्म, किती वर्ष? तर कल्पानुकल्प. एक कल्प म्हणजे 432 कोटी वर्ष. असे कितीतरी कल्प त्याला या नरक यातना भोगाव्या लागतात. कारण एकच, की ज्यावेळेस तो मनुष्य देहात असतो त्यावेळेस त्यानं पुण्य केलेलं नाही, त्यानं दैवी संपत्तीने युक्त अशा विचाराने वागलेला नाही. तो आसुरी संपत्तीने युक्त असलेल्या विचाराने तो वागला. आसुरी शक्ती त्यानं जवळ केल्या फक्त मोहासाठी,
काही गोष्टी मिळवण्यासाठी इच्छेच्या पाठीमागे लागला, इंद्रिय निग्रह केला नाही, कोणत्याही मार्गाने द्रव्य जमा केलं आणि त्यामुळं तो कोट्यावधी वर्ष कल्पानुकल्प या नरकात तो राहण्यास त्याला भाग पाडलं जातं. त्याला अधोगती प्राप्त होते. तो तमाच्या योनीत जर जन्माला येतो, किळसवानं त्याचं आयुष्य होतं, अमंगळ होतं. आता पुढं सांगितलं की काम, क्रोध आणि लोभ यांचे परिणाम काय, हे प्रमुख गुण आहेत. आसुरी शक्तीचे प्रमुख गुण आहेत. कोणते? काम, क्रोध आणि लोभ. याचं वर्णन काय केलंय बघा. परिकाम, क्रोध, लोभ या तिहींचेही थोंब, थांबे तेथे अशुभ, पिकले जाण सर्व दुःखा आपुलिया, दर्शना धनंजया, पढाऊ हे भलतया, दिदले आहाती. काम, क्रोध आणि लोभ ही जीवाला कोणत्याही पुरुषार्थाची प्राप्ती करून न देणारी नरकाची 3 दारे आहेत. नरकाची 3 द्वारे आहेत असं सांगितलेलं आहे. त्यामुळं या तिन्हीचाही तू त्याग कर. हे नरकाचे उंबरठे आहेत असं भगवंत अर्जुनास निक्षून सांगत आहेत. आणि या नरकाच्या 3 द्वारापासून जो मनुष्य मुक्त होतो तो आपले कल्याण करून घेण्याच्या मार्गाला लागतो आणि त्यानंतर उत्तम गतीला प्राप्त होतो. त्यामुळे वेळीच सावध हो. भगवंत काय म्हणतात? वेळीच सावध हो. आणि हे जे काम, क्रोध आणि मोह जे आहे, काम, क्रोध आणि लोभ या 3 गुणांपासून तू बाजूला हो आणि मोक्ष मार्गाला लाग. कारण या 3तून तू मुक्त झाला तरच तुला मोक्षाचा मार्ग मिळणार आहे, मोक्षाची प्राप्ती तुला होणार आहे. परत काय सांगितले बघा की भगवंत म्हणतात की जो आपल्या इच्छेप्रमाणे वागतो त्याला सिद्धी, सुख आणि उत्तम गती ही कधीही मिळत नाही. नाहे नाव डोकुनी काही, कामादिकांच्याही ठाई, दाटिले जेणे डोई आत्मचरे, हिताहित दाविता दीपू, तो अमान्य केला बापू, वेदू जेणे धापू, जो जगी समान सुकृत. म्हणून कामाच्या बुद्धीनं जो विषयाचे सेवन करू पाहतो त्याला विषय भोगाव्यास मिळत नाहीत, स्वर्गाचीही प्राप्ती होत नाही आणि त्याचा उद्धार होत नाही. आता यानंतर भगवंत काय सांगतात बघा की तुम्ही मग वागायचं कसं? वागायचं कसं तर वेदांप्रमाणे वागा, शास्त्रांप्रमाणे वागा असं सांगितलेलं आहे. वेदामध्ये जे मार्ग सांगितलेले आहेत त्या पद्धतीने वागा. जी गोष्ट करू नये म्हणून शास्त्रात सांगितलेलं आहे ते राज्य जरी असले तर ते तृणासमान मानावे. म्हणजे वेदानं किंवा शास्त्रात सांगितलेला जर धर्माप्रमाणे जर एखादं जर आपण राष्ट्र जिंकलेलं नसेल, अधर्मानं जर ते राष्ट्र आपण जिंकलं असेल तर ते राज्याचाही त्याग करावा असं सांगितलेलं आहे. किंवा अशा कोणत्याही गोष्टीचं सेवन सुद्धा करू नये असं सांगितलेलं आहे. ते मारक आहे, ते विषासमान आहे. अजून काय सांगितलेलं आहे की जी गोष्ट सांगितलेली आहे धर्मामध्ये ती नक्की करावी. अगदी ते मारक विष जरी असेल तरी ते घ्यावं. म्हणजे काय? यातून एक सांगितलं की तुम्ही शास्त्राचा आणि वेदाचा मार्ग कधीही सोडायचा नाही, हे इथं सांगितलेलं आहे. अजून काय सांगितलेलं की वेद बाह्य वर्तन कधीही करू नकोस. भगवंत अर्जुनास उपदेश करतायत. काय म्हणतात की वेद बाह्य वर्तन कधीही करू नको.
कार्याचा विचार करण्याकरता शास्त्रे नीट समजून घ्यावीत. कोणतंही कार्य करताना शास्त्राचा आधार घ्यावा असं सांगितलेलं आहे. वाईट कृत्य आहे त्याचा त्याग करावा. मग खरोखर जे उत्तम कर्तव्य आहे ते स्वतः अगत्यपूर्वक आचरावे असं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं या 16व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने जो आपला आवडता शिष्य आहे अर्जुनास, त्यास हे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीच्या गुणांचं वर्णन करून सांगितलेलं आहे, त्याचे परिणाम सांगितलेले आहेत, त्याचे लक्षणं सांगितलेले आहेत. आसुरी संपत्तीच्या विचारानं जर वागलास तर पाप होतं, पापाचे परिणाम काय सांगितलेले आहेत, नरक कसा असतो, किती वर्ष कल्पानुकल्प त्या नरकात खितपत पडावं लागतं हेही सांगितलेलं आहे. हे सगळं जे सांगितलेलं ते फक्त अर्जुनास सांगितलेलं आहे का? हे उपदेश सगळे अर्जुनासाठी आहेत का? हे उपदेश अर्जुनासाठी आणि अर्जुनानंतर ज्या सर्व पिढ्या तयार होतील त्या सर्वांसाठी आहे, म्हणजे आपल्यासारख्या भक्तांसाठी सुद्धा आहेत. त्यामुळं हा जो 16वा अध्याय आहे हा आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी अतिशय मार्गदर्शनपर आहे. या 16व्या अध्यायाचं आपण सगळ्यांनी आचरण करायचं आहे. या 16व्या अध्यायाचं जे संपूर्ण निरूपण इथंच संपन्न होत आहे. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. आपल्यामध्ये दैवी संपत्ती कशी येईल, आपल्यातले आसुरी गुण कसे निघून जातील याचा विचार करायचा आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे तो मनातल्या मनात परत म्हणायचा आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.